ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतले। या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्यात, तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिरानं धावत होत्या। त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे अतोनात हाल झाले। काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचं चित्र होतं। ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास 6 लाख प्रवासी प्रवास करतात। सर्वाधिक प्रवास हा 5 आणि 6 या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो। फलाटांवर खांद्याचे स्टॉल, पादचारी पूल आणि सरकते जिने असल्यानं गर्दीच्या वेळी फलाटावर उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हतं। त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला। विविध तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलं होतं। अखेर मध्यरात्रीपासून या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी याची कल्पना नव्हती। लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या। बहुतांश रेल्वे गाड्या सकाळपासून उशिरानं धावत होत्या। त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला। ज्या प्रवाशांना मेगाब्लॉकबद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होतं। तसंच आज सकाळी फलाट क्रमांक 4 इथून रेल्वे गाड्यांची सेवाही सुरू होती। त्यामुळे आज सकाळी फलाट क्रमांक 6वर होणारी गर्दी फलाट क्रमांक 4वर विखुरली गेली। पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढल्यानं रस्ते मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासूनच मुलांना देणं खूप महत्त्वाचं आहे। मुलांवर चांगले संस्कार करताना पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले। रुग्णालयानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार यांनी हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणं असल्याचं सांगितलं। तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते। यासोबतच हृदयाला त्रास होतो, पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचं डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले। यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते। रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्नही करण्यात आला। तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देते। यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते।
तंबाखू सेवन टाळावं, सकाळी आणि रात्री झोपताना दात घासावेत, 2 महिन्यांनी दाताचा ब्रश बदलावा, 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी, जेवल्यावर पाण्यानं खळखळून चूळ करावी असे फलक या रॅलीत दर्शवण्यात आले। या रॅलीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी आणि अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश केणी आदी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मुंबईकडून कल्याणकडे जात असलेल्या एका कारनं काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला। ही घटना पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई नाशिक वाहिनीवर विवियाना मॉल समोर घडली आहे। वाहन चालकानं प्रसंगावधान दाखवून कार रस्त्याच्या एका बाजूला करून गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। त्यामुळे कार चालकासह 11 जण बचावले असून यामध्ये 5 बालकांचाही समावेश होता। कार चालक विश्वनाथ भोईर हे 4 महिला, 1 पुरुष आणि 5 लहान मुलांना मुंबईतून घेऊन कल्याण इथे निघाले होते। ठाण्यातून जात असताना त्यांची कार विवियाना मॉल समोर आल्यावर कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली। त्यामुळे कार चालक भोईर यांनी कार बाजूला घेत गाडीतील प्रवाशांना प्रथम बाहेर काढलं। यानंतर कारनं पेट घेतला। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यानंतर 15 मिनिटांनी म्हणजे 12:15 वाजण्याच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून 11 जण बचावलेत। तसंच यावेळी 1 फायर आणि 1 रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येनं अयोध्येला भेट दिली होती। श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेनं विशेष जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या। आता काही महिने उलटल्यावर श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसलाय। अयोध्येला जाण्यासाठी 3 महिने आधी नोंदणी करूनही ऐनवेळी रेल्वे प्रशासनानं हे आरक्षण रद्द केल्यानं ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावं लागले। ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं। यावर्षी या मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं। प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांनी आपली नावं नोंदवली होती। सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फापळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखापैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती। याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या। सर्व यात्रेकरू अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक 15 मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनानं विलास महाराज फापळे यांना कळवलं। रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या निरोपामुळे विलास महाराज फापळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली। त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं। वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं। त्यानुसार विलास महाराज फापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली। परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फापळे यांनी व्यक्त केली आहे। रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचं फापळे यांनी सांगितले। शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येतं आहे। परत आम्हाला परत फसाफशी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला
आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार आहोत. तुम्हाला भरलेली अमाऊंट तुम्हाला रिटर्न केली का रेल्वे? नाही, अमाऊंट त्यांची रिटर्न देतो म्हणून त्याचा मेल आला आहे, तुमचा अमाऊंट घेऊन टाका म्हणून. पण मी डॉक्टरची टीम आणि तुमचा वैयक्तिक खर्च किती झाला? तो वैयक्तिक मंडळाची जे वैयक्तिक खर्च डॉक्टरची टीम तर आम्ही तेव्हा नेतो, ते डॉक्टर आम्हाला फुकट असतात. मंडळातर्फे पंढरपूर आषाढी वारीला गेले 16 वर्ष वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या मार्फत आम्ही माऊली सेवा मंडळातून 1 दिवस कॅम्प असतो. 5 ते 6,000 पेशंट बघतो. तर ती टीम आम्हाला नेहमी सहकार्य यात्रेकरता आमच्याकडे 5 डॉक्टर 4 ते 5 डॉक्टर येतात, सहकार्य करतात. मेडिसिन फ्री असतं. ओके. माजिवडा येथे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नालेसफाईचा पाहणी दौरा केला. सफाई सुरू आहे, परंतु ही वर्षातून एकदा होते आणि हा कचरा वर्षभर जमा होत असतो. त्यामुळे स्थानिकांना आणि संपूर्ण गावाला मच्छर आणि त्यापासून होणाऱ्या रोगांना सामोरं जावं लागतं. दुर्गंधीचा त्रास वेगळाच आहे. ही बाब आमदारांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पाहणी दौरा केलाय. त्यामुळे पुढील 4 दिवसात नालेसफाई पूर्ण होईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्याबद्दल जनतेकडून आमदार केळकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या पाहणी दौऱ्यादरम्यान परिवहन सदस्य विकास पाटील, पीटर डिसूजा, नाना गांजरे, सचिन शिणगारे, जितेंद्र मढवी, अनुराधा रोडे, तृप्ती सुर्वे, समीर भोईर, अनिल पुलेकर, सुशांत सुर्वे तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्याची देखील पाहणी मगाशी आपण केली, पण हा ब्रिज जो आहे तो इथल्या लोकांना वरदान ठरेल आणि तो ठरण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही MMRDAकडे, कारण MMRDA याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. त्यांनी पैसे आणि निधीची तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर या कामाचं भूमिपूजन कसं होईल याच्याकरता मी बघणार.